Hello students, good afternoon to everyone. बघा, today we will start another point of chemistry. केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट स्टार्ट करणार आहे आपण, जो असणार आहे बघा, जो असणार आहे प्रिपरेशन ऑफ, that is aldehyde and ketones. Preparation of aldehyde and ketones. काल आपण एक रिएक्शन्स पाहिल्या. So how we synthesize the aldehyde and ketone by using the Grignard reagent, by using the Itard reaction. Okay, ह्या वेगवेगळ्या रिएक्शन पाहिल्या. बट आज जी काही रिएक्शन असणार आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन असणार आहे, दॅट इज इटार्ड रिएक्शन. जी काय असणार आहे आपली इटार्ड रिएक्शन. 4 ते 5 रिएक्शन आहेत आज, त्यामुळे काही जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. सो नाव काय असणार आहे बघा, इटार्ड रिएक्शन. राईट नोट ऑन इटार्ड रिएक्शन असा एक क्वेश्चन आहे. ओके, इटार्ड रिएक्शन म्हणजे काय? व्हेन टोल्युइन, आवाज येतोय माझा? प्रत्येकाला आवाज येतोय? क्लिअर आवाज येतोय ना? हा बघा, when toluene reacts with CrO2Cl2, याचं नाव आहे क्रोमिल क्लोराइड. when toluene reacts with chromyl chloride in presence of CH2, या रिएजंटला म्हणायचं कार्बन डाय सल्फाइड. याला काय म्हणायचं? कार्बन डाय सल्फाइड. So now formation of Itard reaction is, that is CCl-O, Cr double bond OEH, single bond Cl, single bond Cl, O Cr, single bond Cl, single bond Cl, single bond OH. Chromyl complex on hydrolysis, that is gives benzaldehyde. बेंझाल्डेहाइड बघा काय मिळालंय, दॅट इज अवर इटार्ड रिएक्शन. इटार्ड रिएक्शन आहे काय? when toluene react with chromyl chloride in presence of carbon disulfide, in presence of carbon disulfide, gives chromyl complex, and later on hydrolysis gives benzaldehyde. बेंझाल्डेहाइड. काय झालंय? हा जो काही टोल्युइन आहे, लक्ष द्या, हा जो काही टोल्युइन आहे हा क्रोमिक क्लोराइड सोबत रिएक्ट झाला. पण इथं सॉल्व्हंट कुठला घेतलाय आपण? सॉल्व्हंट घेतलाय इथं कार्बन डायसल्फाइड. इथं काय घेतलाय? कार्बन डायसल्फाइड. दॅट इज अवर सॉल्व्हंट. जसं डायइथाइल इथर असेल किंवा ऍसिटोन असेल, अल्कोहोल असेल, असं जे काही सॉल्व्हंट असतात त्या ठिकाणी येतो. तर टोल्युइन क्रोमिक क्लोराइड सोबत रिएक्ट झाला, एक क्रोमिल कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. क्रोमिल कॉम्प्लेक्स बघा काय, CrO2Cl2. ऍक्च्युअली इथं पाहिजे कोएफिशियंट 2. घेतला इथं चालतो, नाही घेतला तरी चालतो. फक्त आपल्याला काय क्रोमिक क्लोराइड पाहिजे. फॉर्मेशन ऑफ क्रोमिल कॉम्प्लेक्स अँड क्रोमिल कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस, याला काय म्हणायचं? हायड्रोलिसिस गिव्स बेंझाल्डेहाइड. क्रोमिल कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेंझाल्डेहाइड. काय देतो तो? बेंझाल्डेहाइड देतो. समजलं का? तर क्रोमिल कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेंझाल्डेहाइड. सर्वांना दिसून राहिलं? ओके. हा, नेक्स्ट दॅट इज बघा, दुसरी आहे फ्रायडल-क्राफ्ट ऑसिलेशन. नेक्स्ट रिएक्शन असणार आहे, ही झाली पहिली रिएक्शन कुठली? इटार्ड. नेक्स्ट आहे एक आणखी रिएक्शन घेणार आहे आपण, फ्रायडल-क्राफ्ट ऑसिलेशन. फ्रायडल
CRAFE craft oscillation. What is meant by oscillation? What is meant by oscillation? Addition of acyl group. असिल ग्रुप म्हणजे कुठला रे? आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड. हा एवढा ग्रुप तुम्हाला ऍड करायचा आहे. आलं का लक्षात? आर सी डबल बॉन्ड ओ. आर मीन्स युअर अल्काइल ग्रुप. इट मे बी मिथाइल सायक्लोब्युटाइल व्हॉटएव्हर. हा असिल ग्रुप तुम्हाला ऍड करायचा आहे. आणि काय होणार आहे बघा, व्हेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, बेसिक रिएक्शन दिली आहे. Basic reaction when benzene is treated with acyl chloride म्हणायचं याला, आणि याला म्हणायचं बेन्झीन. when benzene treated with acyl chloride in presence of anhydrous काय AlCl3 aluminum trichloride, that is our catalyst. काय होतं? एकदम इझी रिएक्शन होते. बेन्झीन रिंगचा हायड्रोजन दिसला का? हा वाला हायड्रोजन, हा जो काही हायड्रोजन आहे अंडरलाईन केलेला, हा हायड्रोजन आणि हा अंडरलाईन केलेला क्लोरीन, हे दोघे इमिट होतात. तो मायनस एचसीएल, तिथं काय होईल? एचसीएल मायनस होईल आणि हा कार्बोनिल कार्बन कुठे अटॅच होईल? बेन्झीन रिंगला. काय मिळणार आहे तुम्हाला? काय मिळणार आहे तिथं? तिथं मिळेल बेन्झोफिनॉल. दॅट इज अवर अल्काइल ग्रुप घेतला तर आपण याला ऍसेटोफिनॉल म्हणू, किंवा याला पहिले आपण कीटोन म्हणू, आणि नंतर एक रिएक्शन देतो मी तुम्हाला. तर काय मिळणार आहे? when benzene is treated with acyl chloride in presence of anhydrous AlCl3, formation of hydrochloric acid, that is our byproduct. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय आपला बायप्रोडक्ट आहे. त्याची आपल्याला गरज आहे का एवढी? नाहीये. मग जर त्याची आपल्याला गरज नसणार आहे तर तो घेतला काय आणि नाही घेतला काय? पण हा जो काही कार्बोनिल कार्बन आहे, जसं क्लोरीन निगेटिव्ह, कार्बोनिल कार्बन पॉझिटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, कार्बन निगेटिव्ह कार्बन आणि पॉझिटिव्ह कार्बन, या दोघांमध्ये काय होईल? अट्रॅक्शन झालं. अट्रॅक्शन दिसलंय का? ओके. आणि काय होईल तिथं? हायड्रोक्लोरिक ऍसिड इमिट. मग कसं करणार आहे तुम्ही रिएक्शनला एक्सप्लेन? कसं करणार आहे? वेन बेन्झीन react with acyl chloride, when benzene reacts with acyl chloride in presence of anhydrous aluminum trichloride gives कीटोन. आले का लक्षात? कसं एक्सप्लेन करणार आहे? जेव्हा बेन्झीन असिल क्लोराइड सोबत रिएक्ट होतो कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अनहायड्रस AlCl3 च्या काय मिळतो? कीटोन मिळतो आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग तुम्हाला असं एक क्वेश्चन येतो, हाऊ विल यू सिंथेसाइज दॅट इज ऍसेटोफिनॉल. ऍसेटोफिनॉल सिंथेसाइज करू शकता का तुम्ही? हा मॉलिक्यूल सिंथेसाइज करू शकता का? हाऊ विल यू सिंथेसाइज ऍसेटोफिनॉल फ्रॉम Friedel-Crafts oscillation? Write down question. How will you synthesize acetophenol by Friedel-Crafts oscillation? How will you synthesize acetophenol from Friedel-Crafts oscillation? करू शकता? चला करा लवकर रिएक्शन, सांगा मला. करा लवकर, सांगा मला रिएक्टंट कोण असणार आहे तिथं?
इथॅनोइल क्लोराईड म्हणायचं त्याला. याला काय म्हणायचं? इथॅनोइल क्लोराईड. बघा CH3 डबल बॉन्ड OCl आहे ना, आणि त्याच्यासोबत कोण रिॲक्ट होणार आहे? कोण? बेन्झीन. त्या बेन्झीनचा हायड्रोजन एवढा मॉलिक्यूल काय होईल? लिमिट. आणि कार्बोनिल टाकून कुठे बेन्झीनला येईल. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? बेन्झीन रिंग. आणि काय मिळणार आहे? COCH3. याला काय म्हणतो आपण? ऍसेटोफिनॉल. काय म्हणतो त्याला? ऍसेटोफिनॉल. समजलं का? आणि अनहायड्रस कोण असेल? कॅटलिस्ट. अनहायड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराईड. आलंय का लक्षात? तसंच तुम्हाला आणखी एक मॉलिक्यूल सिंथेसाइज करायचा आहे. कुठला? बेन्झोफिनॉल. बेन्झोफिनॉल करू शकता सिंथेसाइज. बेन्झोफिनॉलचं स्ट्रक्चर सांगतो एकदा. ज्यांना बेन्झोफिनॉलचं स्ट्रक्चर माहिती नाही त्यांनी हे स्ट्रक्चर काढायचं. बेन्झोफिनॉल. हाऊ विल यू सिंथेसाइज बेन्झोफिनॉल? झालंय का? काय असणार आहे? कोण असणार आहे? बेन्झाइल क्लोराईड आणि बेन्झीन आहे ना. सिंपल मध्ये इथं काय असणार आहे? बेन्झीन when treated with C6H5COCl. आठवलं का? आणि काय होईल तिथं? एवढा मॉलिक्यूल इमिट होईल ना, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? बेन्झोफिनॉल. काय मिळणार आहे तुम्हाला? बेन्झोफिनॉल. So now next reaction लिहायचे तुम्हाला. Write note on that is Friedel-Crotch formulation. Okay. So sorry, Getterman-Koch formulation आहे ते. ही झाली का? दोन रिएक्शन झाल्यात आपल्या. एक इटार्ड रिएक्शन झाली, एक फ्रायडल-क्राफ्ट ऑसिलेशन झालंय. इटार्ड रिएक्शन झाली आणि फ्रायडल-क्राफ्ट ऑसिलेशन झालेलं आहे. नेक्स्ट रिएक्शन असणार आहे आपली. करायची का? इटार्ड रिएक्शन इरेज करायची का? स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटलं लवकर. एका बाजूला होतो वाटतं. झालंय का? नाव बघा काय करायचंय आता. नेक्स्ट राईट नोट ऑन गॅटरमॅन कोच रिएक्शन. गॅटरमॅन ने म्हणाल त्याला. नाव गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन म्हणायचं. राईट नोट ऑन गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. ए माइक बंद करा रे तो. सर्व तुमचे माइक बंद करा. राईट नोट ऑन गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. गॅटरमॅन कोच काय असणार आहे? काय असणार आहे? विथ बेन्झीन. खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. विचारलेलं आहे त्या रिएक्शन. आज ज्या रिएक्शन होऊन राहिल्या त्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट रिएक्शन आहेत या युनिट मधल्या. when benzene is treated with carbon monoxide in presence of HCl, AlCl3 and CuCl2. बघा तीन कॅटलिस्ट आहेत इथं. कोण कोण आहे? एक आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, एक आहे अल्युमिनियम ट्रायक्लोराईड ऑन हायड्रस वाला, आणि एक आहे क्युप्रस क्लोराईड. समजलं का? काय मिळणार आहे? इट गिव्स अरोमॅटिक अल्डेहाइड. इट गिव्स अरोमॅटिक अल्डेहाइड. काय होणार आहे? हा जो काही कार्बन मोनॉक्साईड आहे
हा जो काही कार्बन मोनॉक्साईड आहे हा उचलायचा आणि बेन्झीनच्या मागचा जो काही हायड्रोजन आहे तर हा ग्रुप रिअरेंज केला जातो. रिअरेंजमेंट म्हणजे पुन्हा त्याला काय करायचं, अरेंजमेंट करायची त्याची. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, हा जो काही हायड्रोजन आहे बेन्झीन रिंगचा हा हायड्रोजन काय होईल, ऑक्सिजन सोबत कार्बनला अटॅच होईल. म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट होईल, अल्डेहाइड ग्रुपमध्ये. तो कशामध्ये कन्वर्ट होईल, अल्डेहाइड. म्हणून या मॉलिक्यूलला म्हणायचं बेन्झा अल्डेहाइड. याला काय म्हणायचं, बेन्झा अल्डेहाइड. when benzene is treated with carbon monoxide, कोणासोबत, कार्बन मोनॉक्साइड, गिव्स बेन्झाल्डेहाइड. काय देतो तो देतो तुम्हाला बेन्झाल्डेहाइड. when benzene is treated with carbon monoxide in presence of hydrochloric acid, aluminum trichloride and cuprous chloride, त्याला काय म्हणायचं, cuprous chloride gives benzaldehyde. so now that is our aromatic aldehyde. हा कुठला आहे आपला, aromatic aldehyde due to presence of benzene ring. due to presence of benzene ring, that is our aromatic aldehyde. समजलं का, तो काय असणार आहे आपला aromatic aldehyde असणार आहे. ओके, सो नाउ नेक्स्ट पॉइंट, ही झाली आपली गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन. आले का लक्षात, फॉर्मिल ग्रुप ऍड होतो इथं. फॉर्म्युलेशन म्हणजे काय, फॉर्माल्डेहाइड असतो ना आपला, हा कुठला ग्रुप आहे, याला म्हणायचं फॉर्मा अल्डेहाइड. फॉर्मा अल्डेहाइड म्हणजे काय, हा जो काही एवढा ग्रुप आहे याला म्हणायचा अल्डेहाइड ग्रुप. पण एक जो काही कार्बन असतो त्याला म्हणायचं फॉर्मा अल्डेहाइड. 2 कार्बनचा ऍसिटाल्डेहाइड, 3 कार्बनचा प्रोपिऑन अल्डेहाइड म्हणतो. आले का लक्षात, म्हणजे इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल, हेक्सॅनॉल या तऱ्हेनं. मग इथं एकाच कार्बनचा ग्रुप फक्त ऍड होऊन राहिला, म्हटलंय फॉर्म्युलेशन. समजलं का, याला का बरं फॉर्म्युलेशन म्हटलंय तर, ड्यू टू ऍडिशन ऑफ ओनली 1 कार्बन ग्रुप हिअर टू द बेन्झीन रिंग, बट बाय युजिंग कार्बन मोनॉक्साइड. इथं कार्बन मोनॉक्साइड आहे. कार्बन मोनॉक्साइड इज अ स्टेबल मॉलिक्यूल. ट्रिपल बॉन्ड असतो कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये. इथं कार्बन मोनॉक्साइड मध्ये, आले का लक्षात, तो याच्यावरती ट्रिपल बॉन्ड असतो. आणि जेव्हा कार्बन ट्रिपल बॉन्ड ऑक्सिजन असतो तर तो लवकर रिॲक्ट होत नाही. म्हणून तुम्हाला 3 कॅटलिस्ट यूज करावे लागतात, की हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड असेल किंवा क्युप्रस क्लोराइड असेल. लगेच रिएक्शन घ्यायची आणि लिहून घ्यायचं, एक्सप्लेनेशन करायचं त्या रिएक्शनचं. घ्या लवकर. झालं का, काय येणार आहे, benzene is reacted with carbon monoxide gives benzaldehyde. आले का लक्षात, काय देतो तो, कार्बन मोनॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये काय देतो, बेन्झाल्डेहाइड. समजपर्यंत. नेक्स्ट रिएक्शन, थर्ड रिएक्शन, ही सेकंड. पहिली काय, ही झाली आपली थर्ड रिएक्शन. पहिले पाहिलं आपण, टोलिन गेट कन्वर्टेड इनटू द बेन्झाल्डेहाइड इन प्रेझेन्स ऑफ क्रोमिल क्लोराइड. मगाची रिएक्शन. ही तिसरी रिएक्शन. चौथी रिएक्शन बघा, चौथी रिएक्शन कुठली असणार आहे आपली, चौथी रिएक्शन असणार आहे दॅट इज क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन. बघा, क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन कसं असणार आहे, when toluene is chlorinated in presence of diffuse sunlight. याच न्यूचा अर्थ असतो डिफ्यूज सनलाइट. डिफ्यूज सनलाइट म्हणजे जेव्हा सूर्य आपल्याला लाल कलरचा दिसतो त्यावेळेस जो काही उजेड असतो, तो जो काही प्रकाश असतो, तो जो काही लाईट असतो त्याला म्हणायचं डिफ्यूज सनलाइट. कारण त्या लाईटमुळे आपल्याला एनर्जी मिळत नाही. एनर्जी नसते मिळत, चटका लागतो त्यावेळेस आपल्याला, म्हणजे एनर्जी मिळते का, नाही मिळत. पण त्या लाईटच्या खाली जी काही थोडीफार एनर्जी असते, तसा जर लाईट तुम्ही या क्लोरीन वरती टाकला तर तिथं फायनल क्लोरिनेशन होतं. आलं लक्षात. आणि इथं तुम्हाला मिळतं दॅट इज ट्वाइस HCl, अगेन
here single bond, here single bond, here single bond, here single bond, here या तऱ्हेनं. ओके, हे झालं एक कॉम्प्लेक्स. ऑन हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर बेन्झाल्डेट झाली रिएक्शन. बघा एवढे इझी रिएक्शन आहे. that is benzyl chloride. काय मिळणार आहे रिएक्शन बघा. when toluene treated with fluorine give benzyl chloride on hydrolysis produce बेन्झाल्डेहाइड. काय झालं जेव्हा टोल्युइन क्लोरीन सोबत रिएक्ट झाला तर इथले जे काही दोन हायड्रोजन आहेत बाबू लक्ष दे. Cl सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड Cl. हे जे काही दोन हायड्रोजन आहेत, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, हे काय करतील एसएल फॉर्म करतील. आणि हे जे काही अंडरलाईन केलेले दोन क्लोरीन आहेत ते कोणाला अटॅच होतील कार्बनला झालेत अटॅच. म्हणजे तुमचा जो काही टोल्युइन आहे, टोल्युइन गेट कन्वर्टेड इनटू द बेन्झाइल क्लोराइड and later on a hydrolysis what is product that is our benzaldehyde. काय असणार आहे आपला बेन्झाल्डेहाइड प्रोडक्ट असणार आहे. समजलं का इथपर्यंत 100%. So now इथं झाला आपला रिएक्शनचा पूर्ण पोर्शन कंप्लीट. अल्डेहाइड आणि कीटोनचा कार्बोऑक्सिलिक ऍसिडचा आपण बघू उद्या. बट आणखी एक गोष्ट लक्ष द्या की आजचं जे काही लेक्चर आहे हे खूप कमी लेक्चर आहे, फक्त 4 ते 5च रिएक्शन आजच्या लेक्चर मध्ये होत्या. आणखी एक महत्वाची गोष्ट, काय जे काही रिएक्शन पाहिल्यात आपण, हाऊ टू प्रिपेअर that is alkyl nitrile converted in presence of Grignard reaction. झाली आहे ना आपल्या रिएक्शन. या आठवलं का येस्टरडेचा रिएक्शन है ना, Grignard reagent react with alkyl nitriles in presence of dry ether. काय होणार आहे हा पाय बॉन्ड काय तो ब्रेक. मॅग्नेशियम नायट्रोजन कडे, अल्काइल ग्रुप कार्बन कडे. देयर मे बी R1 or R2. इट मे बी सिमिलर और डिफरंट. on hydrolysis what is product that is our ketone. आठवलं का ही रिएक्शन. तर ही जी काही रिएक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आले का लक्षात. ती ऑक्टोबर 2013 ला विचारली 2 मार्चला. डेट आज फॉर ऑक्टोबर 2013. 2013 मध्ये विचारलेली आहे ऑक्टोबर मध्ये. आले लक्षात. सो नाउ कन्सिडर ऑलवेज रिमेंबर दॅट. काय काय रिएक्शन पाहिलं. फर्स्ट पाहिला आपण पहिली रिएक्शन बघा आजची. काय काय पाहिलं. टोल्युइन व्हेन रिएक्ट्स विथ क्रोमिक क्लोराइड है ना इन प्रेजेंस ऑफ कार्बन डायसल्फाइड which gives chromium complex और later on hydrolysis gives benzaldehyde. झाले का पहिली रिएक्शन है ना. दूसरी रिएक्शन पाहिली फ्राइडल-क्राफ्ट ऑसिलेशन. दूसरी रिएक्शन काय पाहिली फ्राइडल-क्राफ्ट ऑसिलेशन when benzene reacts with chlorine chloride gives ketone. ठीक आहे. डायफिनाइल कीटोन आणि ऍसेटोफिनॉल आपण काय केलं प्रिपेअर केलं ना, आठवलं का. नेक्स्ट रिएक्शन पाहिली आपण गॅटरमन कोच रिएक्शन. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन आठवलंय का नाही आठवलंय. when benzene treated with carbon monoxide in presence of dilute hydrochloric acid, aluminum trichloride and cuprous chloride use benzaldehyde. आठवलं. चला नेक्स्ट रिएक्शन पाहिली आपण that is our chlorination है ना. chlorination of toluene which gives that is benzyl chloride on later on hydrolysis gives benzaldehyde. ओके. आणि इस रिएक्शन पाहिली ही आपण. तो एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी 5 मिनिटांमध्ये अल्डेहाइड आणि कीटोन कुठल्या रिएक्शन आपण आतापर्यंत शिकलो अल्डेहाइड आणि कीटोनच्या त्या सर्व 5 मिनिटात एक्सप्लेन करणार आहे.
तर हे काही आपण 4-5 दिवस झाले रिएक्शन शिकून आलो ना, त्या पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण रिएक्शन एक्सप्लेन करणार आहे. तर काय होणार आहे बघा, काय असणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड and ketone. Preparation of aldehyde and ketone. Preparation of aldehyde and ketone. बघा, जे मुलं ऑफसेट होते, ज्या मुलांना अजून रिएक्शन समजल्या नाहीत त्यांना एकदम शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. तर पहिली होती फ्रॉम अल्कोहोल. आठवलं का? फ्रॉम अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल on oxidation gives, what is gives? It gives aldehyde, while secondary alcohol on oxidation gives ketone. आठवलं का? आठवलं ना? R1 and R2 it may be similar or different. Second thing, from terminal dihalide. आठवलंय? When R single bond C single bond H घेतलं होतं ना आपण इथं. बघा, what is produced? That is minus twice KCl. KX. Cl जर इथं Cl घेतलं तर Cl घ्या. आठवलं का? काय असणार आहे? twice KCl. समजलं इथपर्यंत? आणि दोन्ही हायड्रॉक्सी ग्रुप काय होतील इथं येतील. म्हणजे काय होईल तिथं ROH सिंगल बॉडी H ऑन हीटिंग काय होणार आहे? मायनस H2O. आणि ऑक्सिजन काय करेल? कार्बन सोबत डबल बॉन्ड काय मिळणार आहे? RC सिंगल बॉन्ड OH मिळणार आहे का? मिळणार आहे का नाही मिळणार आहे? आठवते का रिएक्शन? चुकला ना बसून लगेच सांगा. नेक्स्ट रिएक्शन that is preparation of aldehyde and ketone by ozonolysis. आठवलं का? त्याच्या अगोदर एक होती आपली हायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन एकाच वेळेस एवढे रिएक्शन कोणी सांगत नाही, हे बघून घ्यायचं तुम्ही. तर डिहायड्रोजिनेशन दॅट इज लॉस ऑफ हायड्रोजन. बघा, लॉस ऑफ हायड्रोजन काय काय होणार आहे बघा. मेन प्रायमरी अल्कोहोल example give CH3 CH2OH when it is passed through copper rod, silver rod or iron rod. आठवलं का? In presence of 570 degree temperature and 300 degree Celsius. What is your A? हा जो काही हायड्रोजन आहे आणि हा जो काही CH2 चा हायड्रोजन आहे, हे दोन्ही हायड्रोजन जातात पडून आणि हा ऑक्सिजन कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करतो. काय मिळतं तुम्हाला? तिथं मिळतं अल्डेहाइड आणि H2 is a gas in the form of, that is our primary alcohol. Secondary alcohol काय मिळतं? सेकंडरी काय मिळतं तिथं? सेकंडरी देतो तुम्हाला कीटोन. आठवलं का? ओके. थर्ड मध्ये बघा, फोर्थ रिएक्शन बघा, दॅट इज ओझोनोलिसिस. फोर्थ वाली कुठली आहे आपली? ओझोनोलिसिस. काय असणार आहे? दॅट इज R CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड R. देयर मे बी R1 and R2 है ना. तो जर डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन असेल तर काय मिळतो? डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन असेल तर अल्डेहाइड है ना. when it with ozone, what it gives? It gives that is ozonide. आठवलं का? असा ओझोनाइड मिळतो ना. आणि अशा दोन लाईन ड्रॉ करतो आपण. लाईन मारल्यानंतर काय मिळणार आहे? OH प्लस RC डबल बॉन्ड OH. समजलं का? आठवलं का? पण हे केव्हा? अँड वॉटरच्या सोबत टेम्परेचर आहे ना. हा जो काही ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन कोणासोबत जाईल? झिंक सोबत. आणि हे जे काही दोन ऑक्सिजन आहेत हे कार्बन सोबत काय करतील? डबल बॉन्ड फॉर्म करतील. फोर्थ बघा, फिफ्थ वाली रिएक्शन बघा, हायड्रेशन काय पाहिलं होतं आपण? CH3 C ट्रिपल बॉन्ड CH है ना. सॉरी, C सिंगल बॉन्ड CH3 पाहिलं होतं ना हायड्रेशन. व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन?
व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन? ऍडिशन ऑफ H2O. काय घेणार तो H2O जेव्हा ऍड केला बघा, इथंच ऍड करतो मी असा, हा हायड्रॉक्सी ग्रुप इथं, हा इथं आहे ना, इन प्रेझेन्स ऑफ 1% मर्क्युरी सल्फेट अँड 40% H2SO4. आठवलं का? प्रत्येक रिएक्शन सांगून राहिलो होत्या, कारण तुमचा प्रत्येक पॉईंट रिवाइज झाला पाहिजे. हाच एक उद्देश, प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजे, हाच एक माझा मोठा असतो. म्हणून मी प्रत्येक गोष्ट एक ना एक 10 वेळा सांगतो. ओके, तर हा पाय बॉन्ड काय होईल? ब्रेक. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? दॅट इज CH2. हा एक आलेला हायड्रोजन, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3, हा OH दिसलाय का? ओके, आणि हा काय शो करेल इथं? काय शो करेल? टॉटोमेरिझम. आठवलं का? 100% काय होणार आहे? हा हायड्रोजन पुन्हा या कार्बन कडे येईल, आहे ना, आणि हा 1 2 3 4 1 2 3 ऐसा हायड्रोजन होता पाहिजे. हा जो काही हायड्रोजन आहे हायड्रॉक्सी ग्रुपचा, हा कोणाकडे? या कार्बन कडे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? CH3 CH2 CH डबल बॉन्ड. बघा, हा जो काही हायड्रोजन आहे 1 2 3 लागणार नाही, हायड्रॉक्सी ग्रुप ऍड केला नाही, इथं कार्बन हायड्रोजनच नाहीत ना, मग या दोन्ही कार्बनला हायड्रोजन येणार नाही. बघा, तर हा जो काही अल्काईन आहे, हायड्रेशन ऑफ अल्काईन बोललो होतो मी तिथं. हायड्रेशन ऑफ अल्काईन्स काय होणार आहे? CH3C, CH3 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C. याच्यामध्ये काय होतं की वॉटर मॉलिक्यूल ऍड होतो. एक मॉलिक्यूल हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करतो, तर दुसरा कार्बन हायड्रोजन ऍड करतो. आणि हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं? HgSO4 आणि H2SO4 च्या. काय मिळतं तुम्हाला तिथं? CH3CH मिळतं होतं, CH डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप इथं ऍड होतो. नेक्स्ट, टॉटोमेरिझम, दॅट इज इंटरकन्वर्शन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. इंटरकन्वर्शन ऑफ H पॉझिटिव्ह आयन असं आपल्याला काय मिळतं? दॅट इज अवर इंटरकन्वर्शन ऑफ H पॉझिटिव्ह आयन. आणि जेव्हा इंटरकन्वर्शन होतं H पॉझिटिव्ह आयनचं, तेव्हा हा ऑक्सिजन काय करतो? डबल बॉन्ड फॉर्म करतो, आणि हा हायड्रोजन कोणाकडे येतो? या कार्बन कडे. म्हणजे इथं काय होईल? CH चा तो काय होईल? CH2 झाला, आणि पाय बॉन्ड काय होईल? त्यावेळेस ब्रेक, आणि ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये काय होईल? डबल बॉन्ड फॉर्म. तर बॉन्ड दॅट इज अवर कीटोन. आठवलंय का? नाही आठवलंय? नेक्स्ट रिएक्शन पाहिली होती आपण, 6 नंबर रिएक्शन, दॅट इज रोसेनमड. रोसेनमड रिडक्शन आठवलंय? रोसेनमड रिडक्शन हे लास्ट वाले दिसत आहे का? नाही दिसत आहे तुम्हाला? मला सांगा फक्त, थोडासा वाटलं. हा दिसत आहे ना आता? हा, तर रोसेनमड रिडक्शन बघा काय असतं. रोसेनमड रिडक्शन मध्ये when acyl chloride is reacted with hydrogen in presence of palladium and BaSO4 gallium sulfate. आठवलं का? Ba म्हणायचं, आणि हा हायड्रोजन असतो. काय मिळतं? हा एवढा HCl मायनस असतो, दुसरा हायड्रोजन इथं येतो. काय मिळतं तिथं? अल्डेहाइड प्लस HCl मिळेल. तर ऑफ रिएक्शन नोन एज रोसेनमड रिडक्शन. आठवलंय का? नाही आठवलंय? आठवलंय का? नाही आठवलंय? नेक्स्ट रिएक्शन पाहिली होती आपण, दॅट इज प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. प्रिपरेशन ऑफ कीटोन्स या व्हाईट बोर्ड वर लिहितो मी आता, नका टेन्शन घेऊ फक्त. आता पहा तुम्ही रिएक्शन पहा, प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. हा थोडासा हा असा हे करतो, दिसत आहे का रे? आता कसं आहे, आपला क्लास एकदम कुठेच्या कुठे ठेवू शकतो आपण, माहिती आहे का? एवढं बेनिफिट आहे आपल्याला. कॅमेरा उचलला की चालले आपण त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी. आलंय लक्षात? ठीक झालं. 7 नंबर रिएक्शन बघा. 7 नंबरची रिएक्शन, दॅट इज प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन दिसत आहे ना? प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम डायअल्काइल कॅडमियम. प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम डायअल्काइल कॅडमियम. रिएक्शन पाहिली होती बाबू. प्रत्येक सिरियल स्टेपनं रिएक्शन घेऊन राहिलो, पुस्तक पाहिजे हे पण. आलं लक्षात?
शॉर्ट ट्रिक्स आहेत कंटिन्यू सुरू आहेत. डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्यायचा सर्वात शेवटी सांगेल मी तेव्हा. When Grignard reagent, two molecules of Grignard reagent are Mg यस हे बरोबर घ्यायचं रे, दोघांना जॉईन करायचं. प्लस कॅडमियम क्लोराइड, समजलं का? इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय मिळतं? मॅग्नेशियम पॉझिटिव्ह, अल्काइल ग्रुप निगेटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह, कॅडमियम पॉझिटिव्ह आहे ना. कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह हे ध्यानात ठेवायचं. आणि जेव्हा कॅडमियम क्लोराइड तुम्ही घेतलेला असेल त्यावेळेस कोएफिशियंट किती यूज करायचं? इथं 2. समजलं का? काय मिळणार आहे तुम्हाला? हे दोन अल्काइल ग्रुप आणि हा कॅडमियम काय मिळणार आहे? आर सिंगल बॉन्ड सीडी मिळणार आहे का? काय मिळणार आहे? एमजी सिंगल बॉन्ड एच सिंगल बॉन्ड सीएल मिळणार आहे. बॉन्ड ब्रेक होतो इथं आणि हा सुद्धा बॉन्ड ब्रेक होतो. कॅडमियम कोणासोबत येईल? निगेटिव्हली अल्काइल ग्रुप सोबत. तर याला म्हणायचं डाय अल्काइल कॅडमियम. काय म्हणायचं त्याला? डाय अल्काइल कॅडमियम. तुमची स्टेप फर्स्ट 2 स्टेप मध्ये रिएक्शन दिली होती. सेकंड स्टेप काय म्हणते? तर हा जो काही ग्रिग्नार्ड रिएजंट आहे किंवा हे जे काही तुमचे अल्काइल ग्रुप आहेत, कुठला? आर सिंगल बॉन्ड सीडी सिंगल बॉन्ड आर डाय अल्काइल कॅडमियम, हा कोणासोबत रिएक्ट होईल? हा रिएक्ट होईल असिल क्लोराइड सोबत. आठवलं का? सो 2 मॉलिक्यूल ऑफ असिल क्लोराइड घेतलं होतं ना सेकंड स्टेप मध्ये. तो क्लोरीन निगेटिव्ह, कॅडमियम पॉझिटिव्ह हे दोघे पळून जातात. 2 क्लोरीन काय मिळणार आहे तिथं? दॅट इज CdCl2. काय मिळणार आहे तिथं? CdCl2. आणि हे अल्काइल ग्रुप कुठे ऍड होतात? हे ऍड होतील कार्बोनिल कार्बन कडे. समजलं का? हे कुठे ऍड होतील? हे ऍड होतील कार्बोनिल कार्बन कडे. काय मिळणार आहे तुम्हाला? 2 मॉलिक्यूल्स ऑफ कीटोन. काय मिळणार आहे? R C double bond O single bond R R1 and R2. It may be similar or different. आठवलं का? So now that is our reaction. किती होती आपण रिएक्शन? नेक्स्ट रिएक्शन पाहण्याची पॉवर 8 नंबरची रिएक्शन होती आपली स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शन मध्ये आपण घेतलं होतं स्टॅनस क्लोराइड. काय घेतलं होतं आपण? स्टॅनस क्लोराइड. आले का लक्षात? स्टीफन रिएक्शन प्रोड्यूस स्टॅनस क्लोराइड. स्टीफन रिएक्शन आठवलं का? व्हेन अल्काइल नाइट्राइड इज ट्रीटेड विथ, बाबू लक्ष दे, थोडंसं हे जॉईन करतो मी आता इथं है ना. So now alkyl nitride when react with SnCl2 and HCl, स्टॅनस क्लोराइड आठवलंय की नाही आठवलंय? पाहून घ्यायचं. काय मिळणार आहे तुम्हाला? RCH. इथं स्टॅनस क्लोराइड सोबत इथं 2 हायड्रोजन घेतले होते आपण. आठवलं का? 5 बॉन्ड ब्रेक होतो. एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं. काय मिळतं तुम्हाला? RCH डबल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड HCl, that is इमाइन. अल्काइल इमाइन डिपेंड करतो अल्काइल ग्रुप कुठला आहे तुमचा. सो नाउ दॅट इज आवर अल्काइल इमाइन हायड्रो क्लोराइड. आठवलंय का नाही आठवलंय? अल्काइल इमाइन हायड्रोक्लोराइड. आणि हा जो काही अल्काइल इमाइन हायड्रोक्लोराइड आहे, हा अल्काइल इमाइन हायड्रोक्लोराइड कोणासोबत रिएक्ट होईल? लेटर ऑन रिएक्टेड विथ द वॉटर. तुम्ही थोड्या वेळाने या आता. सो नाउ it is reacted with the water H2O है ना. what happened? हे जे काही H2O आहे काय होतं बाबू लक्ष दे. हे दोन्ही हायड्रोजन कोणाकडे जातील? नायट्रोजन कडे. आणि हा ऑक्सिजन कोणाकडे? फक्त कार्बन कडे. 5 बॉन्ड काय होतील? ब्रेक. काय मिळणार आहे तुम्हाला? RC सिंगल बॉन्ड OH मिळेल आणि हा NH आणि हे 2 हायड्रोजन म्हणजे तुम्हाला काय मिळेल? NH है ना. आणि नंतर काय? HCl प्लस HCl या सर्वांचा मिळून होतो NH4Cl अमोनियम क्लोराइड. दिसलंय का? दिसलंय? 9 नंबरची रिएक्शन बघ. 9 नंबरची रिएक्शन बघा आता फक्त तुम्ही. 9 नंबरची रिएक्शन काय असणार आहे? अरे माईक बंद करा रे. बंद करा, एकदम बंद करा तो. काय असणार आहे 9 नंबरची रिएक्शन? म्यूट करायचं का सर्वांना? एकदम माइक बंद करायचा आहे तुम्हाला. डायबर. व्हॉट इज द लॉन्ग फॉर्म ऑफ डायबर? डाय
आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड समजलंय का? डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड, डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. काय करायचं गड तुम्हाला? तुम्ही लय मोठे झाले पण तुम्हाला अकला काहीच नाही, कवडीच्या पण नाहीयेत तुम्हाला, माहितीये का? अजिबात अकला नाहीयेत. चला काय असणार आहे? डायबल फॉर प्रिपरेशन ऑफ unsaturated aldehyde, फॉर प्रिपरेशन ऑफ अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. का ज्या अल्डेहाइड मध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतो किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असतो. एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण, CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N. दिसलाय का? तर दॅट इज when it is react with dibal डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड, जसा PCC असतो, PDC असतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असतो, त्यासारखा काय असतो डायबल. हा जो काही आपला नायट्राइल आहे 1 2 3, सो नाव ब्यूट टू इन नायट्राइल, ब्यूट टू इन नायट्राइल आहे हा. तो इथं काय होतं की हा इझिली कशामध्ये कन्वर्ट होतो? CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड S. दॅट इज ब्यूट टू इन वन अल. कशामध्ये कन्वर्ट होतो तो? ब्यूट टू इन वन अल when it is present with the dibal and hydrolysis. आठवलं का? आठवलं का? जेव्हा आपण डायबल घेतो तो डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड हा कशासाठी इम्पॉर्टंट आहे? का हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन जसाच्या तसा ठेवतो, विच रिटेन्स कार्बन डबल बॉन्ड कार्बन मीन्स विच रिटेन द अनसॅच्युरेशन. हा काय करतो? अनसॅच्युरेशन रिटेन करतो. म्हणून ब्यूट टू इन नायट्राइल जो आहे हा काय करतो? डायबल जो असेल हा तसा ठेवतो. इथं आपण स्टॅनस क्लोराईड टाकू शकत नाही. जर स्टॅनस क्लोराईड टाकलं तर हा जो काही आपला नायट्राइल ग्रुप आहे हा अल्डेहाइड मध्ये तर कन्वर्ट होईलच, पण कार्बन डबल बॉन्ड कार्बन सुद्धा काय होईल? ब्रेक होईल. म्हणजे तिथं अनसॅच्युरेटेड राहील का? तो नाही राहणार, म्हणजे तो काय होईल? सॅच्युरेटेड. म्हणून एक लक्षात ठेवा का जेव्हा तुम्हाला कार्बन डबल बॉन्ड कार्बन वाले अल्डेहाइड सिंथेसाइज करायचे असतात यासारखे मॉलिक्यूल, त्यावेळेस आवर्जून तुम्हाला काय घ्यावं लागतं? डायबल. काय घ्यावं लागतं? डायबल. हे झालं इथपर्यंत. चला फक्त 2 मिनिटं बघा, अजून काहीच नाही झालं आपलं. हे झालंय का लिहून? चला नेक्स्ट. रिएक्शन इथं बसणार नाही म्हणून डायरेक्ट मी अख्खा माईक आपला जो काही लाईव्ह क्लास आहे हाच उचलून मी एका ठिकाणी आणलाय हनुमानासारखा, जसं त्यानं पर्वत घेऊन गेला होता ना तो. आठवलं का? तर काय असणार आहे? हे खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे बाबू, कारण पूर्ण अल्डेहाइड आणि कीटोन एकाच लेक्चर मध्ये समजून सांगून राहिलो, ते बी 4 रिएक्शन झाल्यानंतर. काय असणार आहे हे समजलं का? हे समजलं का? नेक्स्ट रिएक्शन दॅट इज काय असणार आहे? प्रिपरेशन. हे दिसून आलं ना? कॉर्नर दिसतोय का? नाही दिसत आहे? चला प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन. कीटोन प्रिपेअर करून राहिलो आपण, पण कशापासून प्रिपेअर करणार आहे? फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन अँड अल्काइल नायट्राइल्स. ग्रिग्नार्ड रिएजन अँड अल्काइल नायट्राइल्स. प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन अँड अल्काइल नायट्राइल्स. काय मिळणार आहे तुम्हाला? काय मिळणार आहे? बघा काय मिळणार आहे. when Grignard reagent is treated with alkyl nitriles, समजलं का? इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हा सॉल्वंट आहे आपला, कॅटलिस्ट नाही. काय असणार आहे? पाय बॉन्ड काय होईल? ब्रेक. हा जो काही मॅग्नेशियम आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल? हा होईल नायट्रोजन कडे. आणि हा निगेटिव्ह अल्काइल ग्रुप कोणाकडे अट्रॅक्ट होईल? कार्बन कडे. काय मिळणार आहे तुम्हाला? आर सी सिंगल बॉन्ड आर डबल बॉन्ड नायट्रोजन सिंगल बॉन्ड NMgX. मिळालं का? हा मिळणार आहे कॉम्प्लेक्स. हियर R1 and R2, R1 and R2. It may be similar or different. काय मिळणार आहे तुम्हाला? On later on hydrolysis H3O positive आहे ना? काय मिळणार आहे? ऍक्च्युली इथं 2 मॉलिक्यूल असतात वॉटरचे, सांगितलंय मी तुम्हाला. दॅट इज HOH
and HOH. Here two molecules of water. कसं लिहिणार आहे मी बघा, लक्ष द्या. हा एक नायट्रोजन आणि हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, किंवा याच्या जागी हा हायड्रोजन म्हणा एवढा. तो 1 2 आणि 3 हायड्रोजन हे काय होतील, नायट्रोजन सोबत जातील. इथं बॉन्ड विल ब्रेक. हा ऑक्सिजन कोणासोबत जाईल, कार्बन सोबत. तुम्हाला मिळेल R1C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R2. दॅट इज अवर कीटोन. काय मिळणार आहे, कीटोन. हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन नायट्रोजन सोबत जातील. ते काय देतील तुम्हाला, NH3. काय देतील ते, NH3. आणि हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा कुठे जाईल, हा जाईल मॅग्नेशियम कडे. काय मिळणार आहे तुम्हाला, MgSOH. काय मिळणार आहे तुम्हाला, MgSOH. Preparation of ketone, preparation of ketone from Grignard reagent and alkyl nitrite. From Grignard reagent and alkyl nitrite. Next reaction, that is our आता आजच्या रिएक्शन सुरू होतात. ह्या कालपर्यंतच्या रिएक्शन झाल्या होत्या. प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक कीटोन. कुठल्या रिएक्शन्स पाहिल्या जातात पहा. प्रत्येक कोपरा यूज करणारे तर काय असणार आहे, फ्रॉम वेंटुलिन. पहिले घ्या गॅटरमॅन कोच रिएक्शन. ही रिएक्शन विचारली ऑक्टोबर 13 2013 सांगितलं मी. गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन म्हणतो आपण याला, आठवलं का. गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. बेन्झीन is treated with carbon monoxide in presence of HCl, AlCl3 and CuCl2. CuCl2 काय मिळणार आहे तुम्हाला, प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डेहाइड. प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डेहाइड, that is Gatterman coach reaction. Next reaction, that is our oscillation. Friedel क्राफ्ट ऑसिलेशन. मला बघू द्या मी इथं फ्रायडल क्राफ्ट ऑसिलेशन घेतलंय का नाही घेतलंय. तर फ्रायडल क्राफ्ट ऑसिलेशन एकाच व्हिडिओ सर्व अल्डेहाइड आणि कीटोनच्या रिएक्शन देऊन आलो. फ्रायडल क्राफ्ट ऑसिलेशन व्हेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. काय असणार आहे तिथं, AlCl3 ऑन हायड्रोस AlCl3. काय मिळणार आहे तुम्हाला, तिथं मिळणार आहे तुम्हाला आताच ऍसेटोफिनॉन आणि बेन्झोफिनॉन प्रिपेअर केलं ना आपण. सो नाउ दॅट इज अवर कीटोन. दॅट इज अवर कीटोन. नेक्स्ट रिएक्शन that is chlorination. Chlorination of toluene. Chlorination of toluene. काय मिळणार आहे तुम्हाला, when toluene CH3 when reacts with Cl2 in presence of diffuse sunlight. काय मिळतं तुम्हाला, it gives काय मिळतं, that is Cr single bond Cl single bond Cl. काय मिळणार आहे तिथं, and on a hydrolysis in presence of temperature what it gives that is a benzaldehyde. दिसत आहे का नाही दिसत आहे, गेले का पळून, आहे ना. So now next, that is our last reaction. काय असणार आहे, when toluene, that is a reaction toluene with chromyl chloride. toluene with chromyl chloride. काय असणार आहे when toluene. हे बॉटमचं दिसत आहे का नाही दिसत आहे, सांगा मला. CrO2 Cl2 हा जो काही क्रोमिल क्लोराइड आहे, या क्रोमिल क्लोराइड सोबत काय होऊन राहिला, तो रिॲक्ट होऊन राहिला. आणि काय मिळणार आहे तुम्हाला बघा, वेन दॅट इज अवर क्रोमिल क्लोराइड कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, CH2 च्या कार्बन डायसल्फाइडच्या प्रेझेन्स मध्ये. काय मिळणार आहे तुम्हाला, काय मिळणार आहे, दॅट इज अवर प्रॉडक्ट CHOCr सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cr सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड OH. दिसलाय का. आणि याचं जेव्हा हायड्रोलिसिस होतं H3O पॉझिटिव्ह इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर पण चालतं तिथं. ऍसिडिक वॉटर असेल तर फारच चांगलं. व्हॉट इट गिव्स लास्ट प्रोडक्ट दॅट इज अवर बेन्झाल्डेहाइड. समजलं का, दॅट इज अवर बेन्झाल्डेहाइड. समजलं का नाही समजलं, है ना.
एकाच व्हिडिओ मध्ये कीटोन कुठे गेले 6 मार्क, कुठलं म्हटलं कशाचं काय मोठे युनिट. आपण असल्यानंतर टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, अख्खं युनिट तुम्हाला दिलेलं आहे मी. एवढा रिएक्शन आहे, मला रिएक्शन मापू द्या आता. ते झालं 9, 10, 11, 12, 13, 14. आता एखाद्या 2 रिएक्शन जर मी मनाने टाकलं तर सिलेबसच्या बाहेरच्या आहेत त्या, म्हणून तुम्हाला काही जास्त टेन्शन मी देत नाही. एवढंच टेन्शन आहे फक्त केमिस्ट्री. काही विषय का गाडीच आहे ना. हा, स्क्रीनशॉट घ्या आणि टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ मी अख्खा युट्यूब वरती अपलोड करतो. तसं तिथेही सांगतोय, एकदम मोठा स्क्रीनशॉट घ्यायचाच आहे तुम्हाला, कारण अख्खा व्हाईट बोर्ड भरून टाकलाय आपण. ओके, काय केमिस्ट्री आहे आणि आपल्याला माहित आहे आपला संसार कसा कसा आहे, सुखाचा. कसा आपला संसार. थांबा 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 2 मिनिट, 2 मिनिट. खुर्ची मदत येते रे. पहिले स्क्रीनशॉट तर घेऊन घे. स्टेटस गिटस ठेवून राहिले का. क्लिअर आहे का. क्लिअर. मग आपण एक काम करू, आपण क्वालिटी इन्क्रीज करू व्हिडिओची. करायची. हो, अरे विषय का रे. थांबा ना. पान आज अख्खा व्हाईट बोर्ड भरवलाय, मुद्दामच भरवलाय मी. आज म्हटलं चला मुलांना रिवाइज करून टाकू रिएक्शन कशी केमिस्ट्री असते. हा, जमलं का नाही जमलं. नक्की. त्या कम्प्लीट रिएक्शन आहे आणि युनिटचं नाव काय आहे आपलं. युनिटचं नाव राहिलं आपलं, दॅट इज अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ना. पाहिजे आणखी एक साईज कमी करून आणखी याच्यामध्ये काहीतरी एक्झाम्पल घ्यायची इच्छा होती. तर नाव दॅट इज अवर रिएक्शन. एवढ्या रिएक्शन झाल्या म्हणजे अल्डेहाइड कीटोन हा युनिट काय झाला, कम्प्लीट झाला. ओके, मी तसं तुम्हाला याचा फोटो काढून पाठवणारच आहे. हा व्हिडिओ आपला युट्यूब वरती पण अपलोड होणार आहे. ओके, पण एवढा रिएक्शन कम्प्लीट करायचं. ओके, म्हणजे तुमचा जो 6 मार्काचा युनिट आहे तो कम्प्लीट होईल. बाकी बघू आपण नंतर. घेतला का स्क्रीनशॉट की हटायचं मी. हा, सीईटीची घ्यायचीच का. आज राहूच्या घरून सीईटीची बॅच काही विषय नाही. कारण काय झालंय माहिती आहे मला, आज सकाळी लाईट पण गेली, वायफाय बंद होतं. त्यामुळे आज तुमची जे स्टेट बोर्डची सकाळची बॅच होती ती आता झाली. ओके, तो आज मस्त रेस्ट करा. रेस्ट करला 7 ते 8 वाजता आपली एक्झाम आहे. मस्त जेवण खाऊन करून, कमी जेवण करून एक्झामला बसायचं. ओके, तो बाकी बघू आपण नंतर. घेतला का स्क्रीनशॉट. फिजिक्सचे असेल मे बी, मला माहिती नाही. तो स्क्रीनशॉट घ्या, बाकी बघू उद्या. काय प्रेझेंट राहू द्या आता, काय प्रेझेंट नाही. लय झाले होते ते, जाऊ द्या ना.